टोलवरनं कणस घेतले. एक लेडीजने हे कणस दिले मला. शेतकरी लेडीज होती आणि बहुतेकदा टोल नाक्यावर जास्त करून आपले शेतकरी बांधवच असतात. पण मला कोणाला दुखवायचं नाही, एवढंच म्हणायचंय की बाबा ठीक आहे, जर आज टोलवर तुम्ही काहीतरी बिझनेस करताय, काहीतरी तुमचा व्यवसाय करताय, पण असं पण लोकांना फसवू नका ना. टोलवर कोणाला जास्त वेळ थांबायची, आम्हाला गाडीमध्ये असल्यामुळे कोणाला जास्त वेळ थांबून म्हणजे आपण ह्या वस्तू बघू शकत नाही. पण ह्या लेडीजनी बघा कसं आम्हाला फसवलंय. अक्षरशः म्हणजे नाही का काहीच नाहीये. पिशवीत भरलं म्हणजे थोडासाच माल राहिलाय खूप, आणि शक्यतो आम्हाला वेळ झाला होता, खूप रात्र झाली होती. घाई गडबडीत आम्ही पण घेतलं. बाबा कोणी फसवणार नाही म्हणून घेतलं, पण हे आमच्या बरोबर असा हे फसवायचाच धंदा म्हणायचा आता. पण एवढंच म्हणणं आहे की टोल नाक्यावर कोणी घेताना जरा सावधगिरीने घ्या, नाही का. हे फसवायचे धंदे असे चालू आहेत बघा. हे लोकांना कसं फसवतात 4 पैशासाठी.